हा चेंडू विशालचा. ओहो, वेग आणि वेग, फक्त वेग आहे. आणि इथून टप्पा पडल्यानंतर वेगाने चेंडू निघून जातोय. नवनाथ आपल्याला पाहायला मिळतो, एक चांगला खेळाडू होतो देखील टीम गोकुळ बचा. आणि इथून नवनाथला चांगली बॅटिंग करायची आहे या मॅच मध्ये. आपल्याला पाहायला गेलं तर ही 4 षटकांची मॅच आहे. 10 धाव्यांची पॅनल्टी टीम वरंडेवाडी. चांगला फटका खेळून काढला क्षेत्ररक्षक, तिथे स्टेप आउट झाला. रनआउटची संधी डायरेक्ट हिट झाला असता विकेट खात्यामध्ये झाली असती, मात्र विकेट मिळाली नाही. फेक ही थोडीशी लेट आली. अगोदरचा चेंडू मिळाला असताना तर विकेट मिळाला असता. इथून आपल्याला पाहायला मिळतं विशाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज, एक नामवंत खेळाडू आहे. वा, काय चेंडू आहे, काय टप्पा आहे, काय लाईन आहे, अतिशय सुंदर. डोळ्याची पापणी लवते की लवते चेंडू निघून जातोय. वेगावरती स्वार आहे आणि खरंच कौतुक करेल विशाल वाढण्याचं. कमी वयामध्ये कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. तो विशाल बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. आणि सेकंडला खेळाडू दिलीप, मोठे फटके या मारावे लागतील दिलीपला या मॅच मध्ये. ओहो, दीपकला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जातोय. अतिशय वेगाने चेंडू हाताळला. चेंडू झाले 4 बॉल 3 धावा फलकावरती. अजून एक चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये काटा बदलला, कोण बदलला, गोलंदाजी सुरेख राहिली आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळतो 5 चेंडूचा खेळ झाला फक्त आणि फक्त 3 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ 0 विकेट. टीम गोकुळ आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. अजून एक चांगला चेंडू होता. षटक क्रमांक संपला. इथून पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त 4 आपल्याला बघायला मिळतं. आणि इथून 4 धावा खर्च केल्यानंतर एकच रन काढले. पहिला बॉल डिक्लेअर असेल ना. विशाल 4 धावा झाला, 4 रन झाले विशाल. इथून सायकिलला फलंदाज झाला नवनाथ देखील एक नामवंत खेळाडू आहे. इथून धावा बनवावे लागतील नवनाथला मॅच मध्ये. चांगला खेळ करायचा, 10 धावांची पॅनलाइज केली आहे. इथून चांगले फटके मारायचे टीम गोकुळ संघाला. इथून चांगला खेळ दाखवायचा या मॅच मध्ये, काहीतरी वेगळं करायचं टीम गोकुळ या टीमला. ओहो, चांगला चेंडू आहे. डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळाला होता स्लोवर वन. काहीतरी वेगळं करायचं होतं, मात्र जमलं नाही. आणि इथून हा चेंडू आपण पाहिला निघून जातोय. चांगला खेळ, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती खेळाडू तयार आहे. हा चेंडू देखील इथून एक सिंगल मिळते. सिंगल डबल नाही धावा बनवाव्या लागते टीम गोकुळ बला. धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकले. 5 ऑन स्कोर बोर्ड. चेंडू झाले आतापर्यंत 2. 4 षटकांची मॅच. इथून धावा चांगल्या बनवाव्या लागतील मॅच मध्ये. सर बॅट खेळून काढला क्षेत्ररक्षक, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चेंडू थांबवला आणि फक्त मिळेल आणि मिळेल सिंगल. इथून एकच सिंगल पाहायला मिळते. 6 आणि स्कोर बोर्ड 3. चेंडू 3 झालेत मॅचच्या आतमध्ये. ओहो, चांगला चेंडू. गोलंदाजी चांगली आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू समजला नाही दीपकला. सलामीला आलेला खेळाडू इथून पाहायला मिळतो. गोलंदाजी चांगली होते. षटक क्रमांक 2 हाताळत असताना खेळाडू. फटका देखील हलक्या हाताने खेळून काढला. आउटफील्ड फास्ट आहे. चौकार येतोय की काय, चेंडू पाठलाग होतोय, मात्र चेंडू थांबणार नाहीये. जाईल दीपकच्या बॅट मधून. येतोय एक सुरेख चौकार. मिळतील धावा 4 दीपकच्या बॅट मधून आल्यात. 4 धावा. चेंडू झाले 5 आपल्याला पाहायला मिळतं. पण टू गो शेवटचा हा चेंडू असणारा. षटक क्रमांक 2. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावफलक ओहो, टप्पा पडल्यानंतर हा चेंडू सुरेख होता.
इथून निघून गेला. षटक क्रमांक संपला दुसरा. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 10च्या घरामध्ये. प्रति षटकामागे 5ची सरासरी आपल्याला बघायला मिळते. आणि इथून या मॅच मध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी ट्रॅक वरती कोणत्या गोलंदाजाला वापरणारा छोटा पॅकेट बडा धमाका असेल का? नाव आहे त्या खेळाडूचं विनायक. येणाऱ्या मान्यवरांचं पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच मी कालच उल्लेख केला ही स्पर्धा तशी चालू होणार आहे. ही स्पर्धा जशी आपल्याला पाहायला मिळते संपणार फायनल डे चालू होईल ना, फायनलची मॅच जशी चालू होईल ना हे व्यासपीठ भरलेलं दिसणार आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये ना कधी कधी कोणाला कमी समजू नका. जर तरला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये आणि सिंगल डबलला फार प्राधान्य आहे क्रिकेटमध्ये. हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. ब गटामधली शेवटचा सामना आहे. इथून चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. नेक्स्ट मॅच मगाच्या मॅच मध्ये कुसरून संघ वाट पाहतोय. पहा हा संघ आहे ना एक नामवंत संघ आहे पाटण तालुक्यामधला. आणि कोणता संघ येणार कोणता पण येऊ दे आणि इथून त्यांच्यासोबत खेळायची ताकद जिद्द त्यांच्यामध्ये आहे. तो संघ मलाई देवी कुसरून आपल्याला पाहायला मिळतो. या दोघांमध्ये तो जिंकेल तो टीम मलाई देवी कुसरून या संघासोबत फाईट करणार आहे. दोन्ही हात एकत्र होतील. लक्षात घ्या टीम वरंडेवाडी संघ क्षेत्ररक्षण जसं आहे तसं ठेवा. तुम्ही जाऊ नका. कमेटी जो डिसिजन असेल तो तुमच्यापर्यंत येईल. जो संघ आहे क्षेत्ररक्षण सजवायचा हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन करायचं जास्त वेळ घेऊ नका. लक्षात घ्या कमेटीचा डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल सर्वांना हे लक्षात घ्यायचं. बोलो यार. ओहो चांगला टप्पा आहे. लाईन सुरेख आहे. चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज यार. बॅटची कडा होती की काय आणि इथे थोडासा आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू निघून जात. गोलंदाजी चांगली राहिली आहे. टीम वरांडेवाडी संघ विशालने सर्व खेळाडू बनवलं. टीम वरांडेवाडी संघामध्ये सर्वांना घडवत आला. आतापर्यंत पाहायला मिळतं कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप जरूर सोडली आहे. हो हो रणनीतीवरती ब्रेक लावला. आकडून ठेवलं जपडून ठेवलं. पायामध्ये बेड्या ठोकल्या. तर नवनाथला धावा बनवायची आपल्या संघासाठी. टीम गोकुळ धावा बनवाव्या लागतील नवनाथला. हा खेळाडू चांगला आहे. नवनाथच्या बॅट मधून कुठेतरी धावा येत नाहीयेत. नवनाथला या मॅच मध्ये धावा बनवायच्या. चौथा चेंडू हो सर बॅटने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे मिडावरला तीन आता फेकी केली आहे. नो घोषित केला. पंचांचा इशारा नो. नो वरती ते पहा उघडा डो पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट तिथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आणि इथून फ्री हिट आला. फ्री हिटची संधीचं सोनं इथून करायचं दीपकला. हा दबाव निर्माण झाला. एक नो आल्यानंतर डिसिजन काय आहे माणसांचा.
जो डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. वाईट +1 या 2 धावा असणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती 14च्या घरामध्ये. हा चेंडू नक्कीच नो घोषित केला. पहा तिथे धावा थांबल्या, तिथे धावा आल्या. एक नो आल्यानंतर थोडा दबाव निर्माण झाला. पुन्हा एकदा उघडा डोळे पाहणे, पुढचा चेंडू फ्री हिट आणि इथून आपल्याला पाहायला मिळेल अजून एक कुठेतरी नो आला. टेन्शनची मात्रा 16 धावा धावफलकावरती आहेत. इथून या मॅच मध्ये स्लोवर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. राहुल दोन्ही हात खुलले. नो चेंडू होता. जसा अजून नारळ घेतात तसा चेंडू पकडला, मात्र फ्री हिट. इथून 2 धावा कंप्लीट आपल्याला जरूर पाहायला घेतोय आणि आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही धावसंख्या पुढे सरकली आहे. ते मात्र 18च्या घरामध्ये चेंडू झाले आतापर्यंत 4. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि संध्याकाळचं वातावरण झालं आणि इथून मॅच मध्ये बघा पुन्हा एकदा झेल टिपावा लागेल आणि फलंदाज माघारी परततो. धक्का क्रमांक 1 बॅटिंग करत असताना टीम गोकुळ ब संघाला लागला. माघारी परतावा लागेल. खेळाडू ग्राउंडच्या दिशेने जातो आपल्याला पाहायला मिळतं. आल्या पावली मैदानाच्या बाहेर जावं लागेल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. अजित नवीन अक्षय आला. नवीन बॅटल मैदानाच्या आतमध्ये. चेंडू झाले 5 धावा धावफलकावरती 18. चेंडू या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल काहीतरी वेगळं चित्र करावं लागणार आहे. टीम गोकुळ ब आणि वरांडेवाडी संघ. ओहो नजाकत आल्याबरोबरच आमच्या व्यासपीठाला सन्मान दिला. अक्षयने चेंडू जाईल सीमा रेषा पार भिरकावून दिला. चेंडू क्लासिकल स्लोप होता. षटकार पाहायला मिळाला आणि इथून बघितलं ना आपण बिग दाखवला. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आल्याबरोबर ठोकला. झुकेगा नाही साला, सिर्फ ठोकेगा. अक्षय मैदानाच्या आतमध्ये सांगतो आणि इथून धावा आल्या 6 आणि 6 धावसंख्या पुढे सरकली आहे. 24 आणि स्कोर बोर्ड लॉस ऑफ द 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये असं वाटलं धावा कुठेतरी थांबतील, रणनीती थांबेल. गोलंदाजी अतिशय चांगली झाली होती, मात्र 3 चेंडू थोडेसे खराब आलं आणि तिथून पूर्ण मॅच फिरली आहे. सामना फिरला. या मॅच मध्ये काय होणार हे 6 चेंडू सांगून जातील. या 6 चेंडू मध्ये समजेल की समीकरण काय असणार आहे. पुढच्या समोरच्या टीम वरांडेवाडी या संघासमोर मॅचला होते सुरुवात. इथून षटक क्रमांक 14. ओहो टप्पा पडल्यानंतर बाहेर आला. फारच वळण घेतला. वाईटचा इशारा आपल्याला विशाल वरांडे यष्टिरक्षकच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतो. मी मगाशीच उल्लेख केला टीम जे पडद्याच्या बाजूला बसलेत ना त्यांनी सर्वांनी उठा मित्रांनो, सहकार्य करायचं प्लीज. आजच्या दिवस सहकार्य करा. जे पडद्याच्या बाजूला बसलेत त्यांनी उठायचं आहे, कारण कोणाचा पाय लागल्यावर पडदा पाठी येईल, चेंडू तिथे जाऊ शकतो. लक्षात घ्या, फक्त टीम बसेल तिथे, बाकी सर्वांनी उठायचं. हा फटका देखील चांगला असेल. क्षेत्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळतो आहे, मात्र त्याला विधून चेंडू. इशारा काय चौकार. सुनील आपल्याला सांगतात एक चौकार आहे, एक चांगला बंस आपल्याला बघायला गेलं तर. सर्वांनी उठा तिथून प्लीज. आता बघा चेंडू आला होता. लक्ष्मी माता प्लीज सहकार्य करायची स्पर्धा आपली आहे, लक्षात घ्या. सर्वांनी उठा, सर्वांनी, कोणी देखील थांबायचं नाहीये. हो हो टप्पा पडल्यानंतर चांगली लाईन, चांगला चेंडू, चौकार आल्यानंतर कमबॅक. क्रिकेटमध्ये हेच तर महत्वाचं, कमबॅक करणं फार इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक सिंगल तर मी आल्या. सिंगल डबल ने खेळावं लागेल, कारण अक्षय सायकेनला त्याने आल्याबरोबर एक षटकार ठोकला. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अजय सायकेनला धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती. चेंडू झाले 3.
पुन्हा एकदा बॉल तयार. बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. आउटफील्ड फास्ट आहे. मिळेल फक्त एक सिंगल फडद्याला लागला. पंचाचा डिसिजन असेल तो मान्य करावा लागेल. एक सिंगल आहे. पडद्याला चेंडू वाचून गेला. दोन पंच एकत्र आले. धावसंख्या धावफलकावरती 31-31 घरामध्ये. इथून हा चेंडू वाईट +1 2 धावा ऍड होणार. धावफलक पुढे सरकत. ते मात्र 33-33 घरामध्ये चेंडू झाले 4. काढला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. आपल्याला पाहायला मिळतो एका हातामध्ये चेंडू अडवला. एकदा दुसरीचा कॉल आहे. हातात करते की काय मात्र फेकी थोडीशी चुकीची आली आहे आणि फेकी चुकीची आल्यानंतर 2 धावा वेगाने कंप्लीट. 35-35 घरामध्ये. शेवटचा चेंडू आहे. अंतिमचा चेंडू आहे. अक्षयच्या बॅट मधून उंच गेला. कॉल सूरजचा. जेल ड्रॉप जेल सोडलाय आणि इथून तोपर्यंत 2 धावा कंप्लीट आणि तिसरीला विकेट. धावसंख्या धावफलकावरती 37-37. आणि तुमच्यापर्यंत आम्ही कळवतो किती ट्विन आहे मॅच मध्ये. 2 मिनिटं. तर लक्षात घ्यायचं 10 धाव्यांची पेनल्टी होती. 37 झाला. 10 धावा ऍड करून 47 आणि 48 या मॅच मध्ये बनवायचा. टीम वरांडेवाडी संघाला 48 धावा या मॅच मध्ये बनवायच्या. आपल्याला पाहायला मिळेल इथून टीम वरांडेवाडी संघाला 48 धाव्यांचं लक्ष असणार या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये विशालने चांगले षटक हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा. तिसऱ्या षटकामध्ये मॅच ऑन झाली. कुठेतरी 2-9 आल्यानंतर पूर्णपणे सामना खुल्ला झाला. धावा वाढल्या. एक षटकार देखील आला. इथून 48 धाव्यांचं लक्ष टीम वरांडेवाडी संघाला पार करायचं. तर टीम गोकुळ जास्त वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचं हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन करा कारण अजून 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत मित्रांनो. लक्षात घ्या. पर्यंत काही सन्मानाकडे होतो. आपल्याला पाहायला मिळतं आपले उपस्थित मान्यवर काही सन्मानाकडे होणारा व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या वेळेतला वेळ काढून या स्पर्धेला विरोध भेट दिली. माननीय सन्माननीय दत्तात्रय गायवे साहेबांचा मान सन्मान सत्कार करणं फार गरजेचं आहे. विनंती करतो की साहेबांना माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन साहेबांचा इथे मान सन्मान करायचा. तर दीपक जगताप कुठे असतील त्यांनी या व्यासपीठावरती. आयोजक कुठे असतील व्यासपीठावरती या आयोजक. त्यानंतर माननीय सन्माननीय दत्तात्रय गायवे साहेबांचा मान सन्मान सत्कार करायचा. विनंती करतो साहेब सत्कार स्वीकारायचा. माईशी शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. त्यानंतर माननीय सन्माननीय संतोष गायवे साहेबांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा. उपस्थित मान्यवर 48 जावा या मॅच मध्ये करायच्या. टीम वरांडेवाडी संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची. टीम एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये जात्या. विशाल वरांडे आणि सूरज. उजाला देणाऱ्या सूरज आणि विशाल
हा तर मेन ड्रम पॅड टीमचा हिरा संतोष दादांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा. माननीय सन्माननीय विकास वरंडे साहेबांचा देखील मान सन्मान सत्कार इथे करायचा जो या स्पर्धेमध्ये आला आपल्याला पाहायला मिळतंय. मोरणा क्रिकेट असोसिएशन त्या स्पर्धेमध्ये पाटणमध्ये कोणीही देखील येऊ द्या व्यासपीठावरती जो आला त्याचा सन्मान करणं फार गरजेचं असतं आणि हे पाटणनं शिकवलं आपल्याला पाहायला मिळतं. माननीय सन्माननीय विकास वरांडे साहेबांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. त्यानंतर माननीय सन्माननीय सुनील जी वरांडे साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार करायचा आहे. माईची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. सुनीलजी वरांडे साहेबांना विनंती करतोय. त्यांच्यानंतर माननीय सन्माननीय लक्ष्मीन कोळेकर साहेब यांचा देखील मान सन्मान सत्कार इथे केला जाईल. मान्यवर उपस्थित पाहुणे सन्मान एन्जॉय करतात आपल्या व्यासपीठाला वरून वेळेतला वेळ काढला आणि या स्पर्धेला भेट दिली आहे. मॅचला सुरुवात करायची 48 धावांचं लक्ष्य इथून पार करायचं आणि सेकंडला विशाल वरांड आणि 9 सेकंडला सूरज आणि गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः आपल्या सल्लागारात आणि नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात सचिन पाटील गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतील. नाही रन फार मोठा आहे त्याच्यामुळे दिसलं नाहीये गोलंदाज कोणीतरी दुसरा आहे अभिजित आहे. पहा बघायला गेलं तर कमीत कमी 22 धावांचा रनअप असेल 20 ते 22 जास्तच. त्यानंतर लक्ष्मण कोळेकर साहेबांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. मॅचला सुरुवात गेम ऑन लेग प्ले. पहिला चेंडू विशाल वरांडेसाठी आहे आणि पहिला चेंडू दिशा दिली आहे मात्र धाव फक्त आणि फक्त एक सिंगल आली आहे. खातं उघडलं एका धावेने इथून बनवायचे 48. त्यानंतर माननीय सन्माननीय गणेशजी कदम उपस्थित मान्यवर विकास बने हेमंत शिद्रुप शंकरलाल आपल्या जरूर पाहायला मिळतं. रवींद्र मोने यांचं देखील हार्दिक स्वागत आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. सरळ बॅटने खेळू काढले आउटफील्ड फास्ट. पहा फक्त या खेळाडूला ना दिशा पाहिजे असते गल्ली पाहिजे असते आणि फक्त लक्ष चारी बाजूला असतो या खेळाडूचं. आणि पहा गॅप शोधला गॅप मधून काढला चौकार आला 4 धावा आल्या इथून आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून 4 धाव संख्या पुढे सरकती आहे ते आपल्याला पाहायला मिळेल 5 आणि स्कोरबोर्ड 2 चेंडूचा खेळ झाला धावसंख्या 5च्या भरामध्ये लक्ष 48 धावांचा. फिल्डिंग चेंज केली आहे थोडस आपल्याला पाहायला मिळतं. रन फार मोठा आहे गोलंदाज देखील चांगला आहे गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिला चेंडू अतिशय सुरेख हाताळला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मोठा फटका खेळायचा होता चेंडू अडवला. विशालला माहिती आहे माझी विकेट फार महत्वाची आहे. मी मगाशीच उल्लेख केला की गोलंदाज चांगला आहे गोलंदाजीमध्ये धार आहे गोलंदाज टप्पा चांगला आहे आणि इथून डोळ्याची पापणी लवते चेंडू निघून जातोय आणि ही क्रिकेट आहे मित्रांनो. धावसंख्या धावपडद्यावरती 5 आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 0 विकेट. 48 धावांचं लक्ष पार करत असताना टीम वरांडवाडी संघ आपल्याला नक्कीच बघायला मिळतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. पहा पायामध्ये बेड्या ठेवलाय अकडून ठेवलंय जपडून ठेवलंय रणनीतीवरती ब्रेक लावलाय कारण धावा कुठेतरी थांबल्यात. टीम आपल्याला पाहायला मिळतात वरांडवाडी संघाच्या बाजूने. विशालला चांगल्या धावा रन कराव्या लागतील या मॅच मध्ये. इथून अपेक्षा त्या खेळाडूकडून आहेत. तो खेळाडू या टीमचा हिरा आहे आणि हिराने काहीतरी चमक दाखवली पाहिजे या टीम मध्ये. आणि या खेळाडूबद्दल सांगेल तेवढं आपल्याला दिवस कमी पडणार आहे मित्रांनो कारण फार रेकॉर्ड्स होते त्याच्या नावावरती.
आणि हो बोलल्या बरोबरच चेंडू थांबणार नाहीये जाईल सीमा पार वन धाव चौकार नितीनला 4 येतोय सुरेख फटका पाहायला मिळतो विशालच्या बॅटमधून चौकार 4 धावा 4 धाव संख्या पुढे सरकतीये ती मात्र 9 यांना स्कोर बोर्ड 9च्या घरामध्ये चेंडू झाले 5 1 टू गो शेवटचा चेंडू आहे चेंडू शेवटचा शिल्लक पहिल्या षटकातला आणि अजून एक गुड नाईट तमाशा देख मी ह्यासाठी आलोय मी थांबणार नाहीये बिरकावून दिला हवाई सफर चेंडू जातोय विशालच्या बॅट मधून येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय जसा आला तसा पाठवला मी रुकता नाहीये मी ठोकताय मी साला झुकेगा नाही सांगतो विशाल मैदानाच्या आतमध्ये आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 15च्या घरामध्ये रणनीती वाढली आहे 6 चेंडू फेस केले 15 धावा वैयक्तिक काढल्यात तो विशाल बरांडे आणि या मॅच मध्ये 18 बॉल इक्वेशन राहिलाय या मॅच मध्ये 33 बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये 6 षटकार मारावे लागतील टीम वरांडेवाडी संघाला ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज वापरला ते मात्र नाव असणारा विजय गोलंदाजी ट्रॅक वरती येतील बोलत यार विजय हा चांगला चेंडू होता विशाल स्ट्राईक ठेवलं आपण पाहिलं ज्या खेळाडूने मॅच मध्ये आणला धावा बनवल्या तो बाउंड्री लाईनच्या दिशेने आमच्या समालोचन कक्षाच्या इथे आल्याबरोबरच अजून षटकार ठोकला होता तो खेळाडू नक्कीच आपण पाहतो बाउंड्री लाईनच्या दिशेने धावसंख्या धावफलकावरती 16 समीकरण बदललाय या मॅच मध्ये अजून 17 चेंडू 32 ची गरज विशाल आणि हा चेंडू ठेवणार नाहीये विशाल वरांडे टाळ्या वाजतायत शिट्या वाजतायत कारण मैदानाच्या आतमध्ये आहे ना हा खेळाडू पेटून उठला ह्या खेळाडूला असे चेंडू म्हणजे फुटबॉल दिसतो हे लक्षात घ्या हा खेळाडू अतिशय चांगला कॅमेरामॅन फोकस जरूर केला आपल्याला पाहायला मिळतो आपण बघू शकतो आणि इथून धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ते मात्र 22 घरामध्ये मॅच मध्ये काहीतरी वेगळं 16 बॉल 26 ची गरज आहे या मॅच मध्ये अजून देखील 16 बॉल 26 बनवायचे आहेत इथून काय घडतं गोकुळ संघ देखील चांगला बॅटिंग करत असताना धावा बनवल्या अतिशय चांगल्या गोलंदाजी चांगली करावी लागेल विजय बॉलिंग ट्रॅक वरती अजून एक येतोय की काय मात्र पाहावा हा मासा गळाला लागला इथून विकेट मिळाली पहा देवदेव केला असेल कारण हा जसा काय लोट शिंगम हाताला चिपकला आणि झेल टिपला वा काय झेल टिपला खरंच कौतुक करेल विशाल नाराज असणार आहे असं वाटलं की जातोय की काय षटकार मात्र आता संघ थोडासा बाटफुटला होतोय की काय नाही अजून असतील खेळाडू संघ संपला नाहीये पण विशाल आपल्याला पाहायला मिळतो थोडासा नाराज असणार आहे काहीतरी कानमंत्र देतोय नितीनला आता घाई केली आणि अतिघाई संकटात नाही ना या कौतुक करेल झेल घेतलाय त्याचं नाव काय विकास निकळलाय टीमचा विकास झेल घेतलाय दोन्ही हात खुल्ले केले जंप मारून जो झेल टिपला तो विकास कौतुक करेल विकास काय झेल टिपला या मॅच मध्ये आता थोडासा तलटमार होईल मॅच थोडीशी बदलेल कारण आता आपलं मॅच मध्ये कहाणी राहिली आहे 15 चेंडू 26 धाव्यांची गरज या मॅच मध्ये आता 15 बॉल 26 बनवायचे आहेत सेकंडला नितीन 9 सेकंडला खेळाडू सलामीला आलेला सूरज ओहो हा चेंडू थोडासा नो +1 उघडा डोळे पहाणी पुढचा चेंडू फ्री हिट आहे आणि इथून फ्री हिट ची संधी नितीनला उचलायची आहे या मॅच मध्ये आता 2 धावा वेगाने वाढल्या आता सामना बदलला 15 बॉल 24 पाहिजेत कोणाच्या बाजूने जाणार टीम गोकुळ
की वरांडेवाडी. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, झेलची शक्यता आणि वा फ्रीड होता, चेंडू फेकलाय, इथे जाते की काय बाउंड्री. क्षेत्ररक्षक आहे मात्र जल्लोष करायला गेला, हा जिथे चुकीला माफी नाहीये. विकेट फसला इथून फसला, विकेट नव्हती, चेंडू फेकला होता. हा जर डायरेक्ट चेंडू फेकला असता तर डबल 7 धावा मिळाल्या असत्या की काय. मित्रांनो आपण जर बघायला गेलं ना इथून जरूर खरंच मोये झाला असता. कौतुक करेल, इथून आपल्याला पाहायला मिळतंय चेंडू फेकला, जर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला असता तर तब्बल 6 मिळाल्या असत्या. इथे फुकटच्या धावा आल्या असत्या या मॅच मध्ये. मात्र नशीब अक्षय चेंडू हलका फेकला, नाहीतर 6 आल्या असत्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि इथून बॉल 4 झाला. आताच्या पंच या धावा किती होता टोटल? 2 की 1? 2 असते. तिसऱ्या धाब्याला आउट झाला या मॅच मध्ये. आता मात्र काहीतरी वेगळं. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथून डिसिजन काय पंचांचा? वाईट +1 या 2 धावा अजून ऍड होतील. थोडासा दबाव विजय यांच्यावरती निर्माण झाला. अजिओ नक्कीच काल बसून या खेळाडूचा सत्कार तर घ्यावाच लागेल मॅच संपल्यावरती. 1 शालला याला 2 शाल द्या, कारण यांनी फार मेहनत केली आहे. आपल्याला पाहायला मिळतं गुणलेखन करणं सोपं नाहीये, सगळ्यांना घेऊन चालावं लागतं आणि प्रत्येक चेंडू आहे ना वहीमध्ये लिहावा लागतो, हे लक्षात घ्या. बुक मध्ये कनेक्ट करावा लागतो. हो मिस झाला. जिथे मिस होणार तिथे सामना देखील मिस होणार, हे लक्षात घ्या. आता समीकरण बदललंय. 13 बॉल 20 या मॅच मध्ये बनवायचं आणि आपल्याला पाहायला मिळतात आज खरंच कौतुक करेल आमच्या पाठीशी नेहमी. आणि विकेट दांडीगुल विशाल आउट झाल्यानंतर हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. मित्रांनो हे क्रिकेट आहे. टीमचा हिरा आउट झाला ना तर संघ थोडासा दबाव घेतो. आता मॅच मध्ये काय होणार? सूरजचा देखील रनआउट पडला. सूरज जरी असता तरी उजाला दिला असता. आणि इथून या मॅच मध्ये आता 12 बॉल 20 बनवायचे आहेत. नक्कीच मी विनंती करतो आटोली गावचे कोणतेही ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक असतील सगळ्यांनी व्यासपीठावरती या. ही स्पर्धा आपली आहे, ही स्पर्धा आपली आहे हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला पाहायला मिळतं मोरणा विभाग म्हटलं ना असोसिएशन पहिली स्पर्धा आहे, सर्वांनी यामध्ये सहभाग घेतला. खरंच कौतुक करेल, असं सपोर्ट राहिला पाहिजे हे आपल्या गावाला पाहायला मिळतं. स्पीडअप घ्या. यानंतर अजून एक मॅच आपल्याला खेळवायची, त्यानंतर अजून एक होणार आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल. लक्षात घ्या ओव्हर कमी होऊ शकतात, हे लक्षात घ्यायचं सर्व खेळाडूंनी. जसं वातावरण बदलेल तसं ओव्हर मध्ये देखील बदल होऊ शकतो, हे मान्य करावं लागेल सर्व खेळाडूंना, हे लक्षात घ्यायचं. क्रिकेटचा नियम अटी मान्य करावा लागतील. अरे हो असे चेंडू आले तर थोडे कुठेतरी चुकतील, जाईल सीमा रेषे पार. सांगतोय नितीन विशाल बाहेर गेला म्हणून काय झालं? मी विशालची जागा चालवणार आणि इथून आला नितीनच्या बॅट मधून विशालचा सक्का भाऊ आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. जाताना काहीतरी विशालने कान मंत्र दिलं, काहीतरी जादू दिली आणि ह्यानंतर हा चेंडू फिरकावून पाठवला सीमारेषा पार. षटकार. समीकरण बदललं. 11 बॉल 14ची गरज या मॅच मध्ये. कुठेतरी एक मोठा फटका आला तर मॅच थोडीशी कुठेतरी बदलेल. टीम गोकुळ संघ अजून एक येईल लागोपाठचा दुसरा. असे चेंडू कुठेतरी कपाळाच्या आट्यावरती करतात, अंगावरती काटा येतो, घाम फोडतो. तिकडे पहा काटा बदलला, कोण बदलला
आपल्या गोलंदाजाची माइंड बदलून ठेवलं आणि इथून समीकरण बदललं. आता 10 बॉल 8 धावांची गरज. कॅप्टन कूल मी का संघाचा कर्णधार झालो टीम मोरांडेवाडी संघाचा तर इथे दाखवून दिलं. आणि या मॅच मध्ये सकाळी दीपक दादा हॅट्रिक झालं. पहिला खेळाडू षटकार ठोकणारा हॅट्रिक होतोय का या स्पर्धेमध्ये आपण बघणार आहोत. आणि थोडासा फसला. खुशी जरूर नितीनच्या तोंडावरती आली होती मात्र आपल्याला पाहायला मिळाला चेंडू थोडासा जातोय गोलशंकी क्षेत्रामध्ये. नशीब थोडंसं नशीब पण लागतं लक पण लागतं आणि इथून ड्रामा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि इथून खरंच मग अशी आपण पाहिलं या मॅच मध्ये वेगळं चित्र. 9 बॉल 7ची गरज. टीम गोकुळ संघ अजून मॅच सोडली नाहीये. हो चांगला चेंडू टप्पा मिळालाय. आता मात्र टप्पा मिळालाय आणि जसं धावा कमी राहतो ना आपण डिफेन्स खेळायला जातो. डिफेन्स खेळायला गेल्यानंतर आपण पूर्ण आपलं माइंड बदलतं. तिथून कुठेतरी आपण चलबिचल होऊन धावा बनत नाहीयेत आणि असंच नितीन काहीतरी करायला जातो मात्र हाना मारणीच करावी लागेल या मॅच मध्ये. नितीनला कुठेतरी धावा बनवाव्या लागतील. 8 बॉल 7ची गरज या मॅच मध्ये. इथून काय घडणार आहे या मॅच मध्ये सांगू शकत नाहीये. शेवटपर्यंत ना शेवटचा चेंडू संपत नाही तोपर्यंत हार जीत कुठल्याच संघाला म्हणू शकत नाहीये हे लक्षात घ्या. टीम कुसरूळ संघ उभा राहिलाय वाट पाहतोय. टीम कोणती येणार गोकुळ ब की वरांडेवाडी संघ येणार. डिफेन्स आणि डिफेन्स फक्त डिफेन्स पाहायला मिळतोय. लागला असेल तर एक असेल हे लक्षात घ्या. एक सिंगल मिळत घ्या. 7 बॉल 6ची गरज. या मॅच मध्ये एक मोठा फटका विजय करून देईल टीम मोरांडेवाडी संघाला. तर मी विनंती करतोय विजय दादा या कॅप्टन आहे टीम कुसरूंचे. 7 चेंडू राहिले 6 बनवायचे. यातून तो जिंकेल लगेचच आपण टॉस घेणार आहे हे लक्षात घ्या. फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे मात्र वा 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 काय क्षेत्ररक्षण केलंय. चेंडू थांबवलाय अडवलाय. फेकी चांगली झाली आहे आणि नवनाथच्या हातामध्ये चेंडू फेकलाय. तोच ज्यांनी पहिले षटक हाताळलं जणू काय तोच आहे की काय. आणि हो तोच चेंडू थांबवला नाहीतर 4 धावा गेल्या असत्या. 2 धावा एक्स्ट्रा अजून गेल्या असत्या. समीकरण बदललं. 6 बॉल 4 रन या मॅच मध्ये करायचे टीम वरांडेवाडी संघाला. आता ही मॅच बदलेल काटा बदलेल टोन बदलेल काही होऊ शकतं. 6 बॉल 4 या मॅच मध्ये करायचे. जर इथून काय घडतं या मॅच मध्ये कोणाच्या बाजूनी येणार आहे सामना कुठे जाणार आहे सामना. 6 बॉल आणि इथून बनवायचे आहेत 4 बनवायचे आहेत. आता मात्र समीकरण बदललं. चेंडू चांगला नवनाथचा पडला. 5 बॉल 3 वरती मॅच चालली आहे. एक चेंडू फार इम्पॉर्टंट आहे. एक चेंडू निर्धाव कुठेतरी धोक्याची घटना घडणार इथून या मॅच मध्ये. 5 बॉल 3 धाव्यांची गरज. टीम वरांडेवाडी की टीम गोकुळ या दोघांमध्ये टफ फाईट होणार आहे. कोण जाणार कुसरून सोबत टफ फाईट करायला दोन्ही हात एकत्र करायला मात्र वाट पाहत टीम कुसरून. आणि इथे फटका चांगला आणि सामना फिनिश झालाय. टीम वरांडेवाडी संघ इथून 2 हात करायला सज्ज झालाय. टीम कुसरून चे कॅप्टन या विशाल जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नितीन दवे या टॉस साठी. तर टॉस आपण करू आणि त्यानंतर सर्वांना नक्कीच 2 मिनिटं आपण देणार आहोत. हे सगळ्यांसाठी स्पर्धा हे लक्षात घ्या. आणि चला जास्त वेळ घेऊ नका. प्रयत्न चांगला राहिला. टीम गोकुळ धावा असते अजून तर मॅच मध्ये जरा काहीतरी वेगळं झालं असतं. नक्कीच चेंडू कमी राहिले होते आणि इथून नितीन बलप्लेट